परत एकदा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. या ठिकाणी उपस्थित डॉक्टर खरबस सर, विभाग प्रमुख विद्युत अभियांत्रिकी, त्याचप्रमाणे सायबर सेलची. ज्यावेळेस जे फ्रॉडस्टर असतात ते अशा प्रकारे आपल्याला काहीतरी माहिती सांगत असतात किंवा आपल्याकडनं करायला लावतात की आपण ते एखादी आपली बँकिंग डिटेल्स देणं किंवा आपली जी पर्सनल डाटा देणं त्यांना भाग पडतो आपल्याला. त्यासाठी काय आपण करायला पाहिजे आणि काय नको ते थोडक्यात मी सांगणार आहे आपल्याला. त्या मोबाईलची किंमत 40,000 परंतु जातात आपले जवळजवळ 70-80,000. खूप मोठ्या प्रमाणात त्याची फसवणूक होते. जसं ऑनलाईन लिंक्स आहे, जसं आपल्याकडे लोकांचं फेसबुक आणि इंस्टाग्राम आहे, प्रोफाईल आहे, सर्वांचे किती लोकांनी लॉक केले नावानिशी यायची. कोणाची मोटरसायकल चोरी गेली तर ते अननोन माणसावर तक्रार यायची. जे आहे ते झाला होता मल्टिपल वेळा, माझ्या लक्षात नाही आला. मी बँगलोरला गेलो होतो, तिथून परतताना रेल्वेमध्ये होतो आणि त्या दिवसाची ती गोष्ट आहे. मला जेव्हा माझं बँकेचं स्टेटमेंट आला तेव्हा कळलं का हे माझा डबल स्वाईप कसा झाला आहे. मग ते मी कंप्लेंट केल्यानंतर माहीत पडलं की त्यांनी डबल स्वाईप केला आहे तुमचा. मॅन्युअल स्वाईप होत होता, ते इलेक्ट्रॉनिक स्वाईप नव्हता आणि त्याच्यावरती माझी सिग्नेचरसुद्धा फोर्स झाली होती. तर हे जे प्रकार आहे नवीन नाही आहे, पण याच्यात नवीन जे आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतो आहे त्या टेक्नॉलॉजीमुळे आता जास्तीत जास्त याच्यात लोक फसतात. तर त्यासाठी आपलं जे अवेअरनेस आपण घेऊ राहिलो आहे ते खूप गरजेचं आहे. तर साहेबांना विनंती आहे का आपण पुढचे वाढलं पण असं एक चांगलं घेऊ प्रोजेक्ट. मी इथं जे सर्वांचा आभार मानतो. तुम्ही लोकांनी खूप शांतपणे लेक्चर ऐकलं, सगळं समजून घेतलं आहे आणि दादासाहेबांनी आम्हाला वेळेत वेळ दिला त्यासाठी धन्यवाद. सर्व मान्यवरांच्या पूर्व परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. अगोदर सर्व मान्यवर